आदरणीय प्राचार्य, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनी मला बोलण्याची एवढी उत्तम संधी दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो। आज आपण सर्वजण आपल्या देशाचा 74वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत। आपल्या सर्वांसाठी हा एक मोठा आणि शुभ प्रसंग आहे। आपण एकमेकांचे अभिनंदन केले पाहिजे आणि आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना केली पाहिजे। आपण दरवर्षी 26 जानेवारी रोजी भारतात प्रजासत्ताक दिन साजरा करतो, कारण या दिवशी भारताचे संविधान लागू झाले। 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाल्यामुळे आपण 1950 पासून सातत्याने भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत। प्रजासत्ताक म्हणजे देशात राहणाऱ्या लोकांची सर्वोच्च शक्ती आणि देशाला योग्य दिशेने नेण्यासाठी राजकीय नेते म्हणून त्यांचे प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार फक्त जनतेला आहे। भारत हा एक प्रजासत्ताक देश आहे, जिथे जनता आपला नेता पंतप्रधान म्हणून निवडते। आपल्या महान भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी भारतात पूर्ण स्वराज्यासाठी खूप संघर्ष केला। आपल्या भावी पिढीला संघर्ष करावा लागू नये म्हणून त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि त्यांनी आपल्या देशाला पुढे नेले। भारत हा एक लोकशाही देश आहे, जिथे लोकांना देशाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांचा नेता निवडण्याचा अधिकार आहे। डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते। 1947 मध्ये ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या देशाने खूप विकास केला आहे आणि त्याची गणना सर्वात शक्तिशाली देशांमध्ये केली जाते। विकासाबरोबरच काही उणिवाही निर्माण झाल्या आहेत, जसे की विषमता, गरिबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार, निरक्षरता इत्यादी। आपला देश जगातील सर्वोत्तम देश बनवायचा असेल तर समाजातील अशा समस्या सोडवण्याची आज आपण प्रतिज्ञा घेण्याची गरज आहे। आता मी माझे भाषण या शब्दांनी संपवणार आहे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।